देवती बळे धरिला सायासे करोनियानाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन सोये जनार्दन तेची झाले तुका मने यासी नचले तातडी अनुभवे गोडे येईल कळो पूर्व पक्षी धातू धिकारिले जन सोये जनार्दन तेची झाले विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहादलू पावन झालो चराचरी जयांचे किलिया स्मरण होय सगळ्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुण चैत्य नमस्कारोनी आता देवती बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन सोये जनार्दन तेची झाले प्रस्तुत सेवे करता निवडील अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैराग्यांचे मुकुटमणी शांतीचे पुतळे देहू निवासी तुकाराम महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. आजच्या अभंगामध्ये महाराज भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगतात. विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. पवित्र असणारा दरबार, पावन असणारा दरबार, खरोखर मी प्रथमतः सांगत असतो आपला भारत देश फार पावन आहे. 270 देशामध्ये भारत देशासारखा देश नाही की ज्या देशामध्ये देवाने अवतार घ्यावा, पतिवर्तीने अवतार घ्यावा, शूराने अवतार घ्यावा आणि संतांनी अवतार घ्यावा, असा हा पावन पवित्र देश. हे कुळ पवित्र आहे, हा देश पवित्र आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र भाग्यवान आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये एक संत परंपरा चालत आली. विदर्भामध्ये विधी परमहंस आणि मराठवाड्यामध्ये ज्ञानी परमहंस. ज्ञानी परमहंसाचा जन्म कुठे होतो? मराठवाड्यामध्ये. आणि विधी परमहंसाचा जन्म कुठे होतो? विदर्भामध्ये. ज्ञानी परमहंसामध्ये हिंगोली जिल्हा फार पवित्र. ज्यांनी परकीयाच्या भाषेत, परकीयाच्या राष्ट्रामध्ये, परकीयाच्या सत्तेमध्ये जाऊन, गुमानपर्यंत जाऊन आपला संप्रदाय सांभाळून ठेवला, आपला धर्म सांभाळून ठेवला, असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. सेवेकरता अभंगवला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. आजच्या अभंगामध्ये महाराज भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगतात. साधन म्हटलं की साधक आला, कारण त्रिपुटी असते. साधन, साधक आणि साध्य. साध्य म्हणजे परमात्मा, साधक म्हणजे साधना करणारा, आणि ज्या साधनेच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होते ते साधन. आता साधन वेगवेगळे आहेत, परंतु आजच्या अभंगाचं साधन वेगळं आहे. देवाला प्राप्त करण्याचं साधन महाराज सांगतात, परंतु आधी साधक कसा असावा त्याचे काही लक्षण महाराजांनी सांगितले. साधना करणारा साधक कसा असावा, त्या साधकांची अवस्था कशी असावी, त्या साधकांचा अधिकार कसा असावा, त्या साधकांची दशा कशी असावी, असं महाराजांनी एका अभंगात सुंदर चिंतन केलं. प्रथम लक्षण सांगितलं, साधकाची अवस्था दशा कशी असावी. साधकाची दशा उदास उपाधी
पहिलं लक्षण सांगितलं, साधकांची दशा कशी असली पाहिजे. साधकाची दशा उदास असावी आणि उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक कसा असला पाहिजे? उदास. तुम्हाला महाराज आता तर 1 वर्षापासून आम्ही त्या अवस्थेत बसतो, कारण 1 वर्ष झाले एवढं दडपण चालू आहे सरकारचं. कोरोना तर हे फक्त नावाला आहे, कोरोना नाहीच, हे काहीतरी फार मोठं षडयंत्र आहे. कोरोना कुठे आहे? तुम्हाला कोरोना कुठे दिसतो? परंतु आता सरकारच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. नेमकं आता राज्य करावं कोणी आणि चालवावं कसं हेच काही कळेना. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचं प्रमाण सांगितलं सर्व भ्रष्टाचार आहे. ज्यांचे विमे काढून घेतले त्यांनाच कोरोना झाला, बाकीच्या लोकांना कोरोना नाही. आणि कोरोना काही फार मोठा रोग नाही, परंतु भीती आणि कल्पना घालून देऊन समाजाला भुलता वेगळ्या मार्गाने सरकार नेत आहे. आमचा तर सरकारवर आरोप आहे, फक्त षडयंत्र आहे. कार्यक्रम आणि मंदिर बंद असले पाहिजेत. बघा तुम्ही आता एक उन्हाळाभर असंच चालणार आहे, पावसाळ्यात पुन्हा मोकळीक होणार आहे. हे षडयंत्र आहे, फार मोठं षडयंत्र. कारण आळंदीच्या कार्यक्रमापासून आपल्या पाठीमागे सरकार लागलं की यायला कार्यक्रम करूच द्यायचे नाही. विठ्ठल काहीतरी मोठी हिंमत धरून आपल्या गावात आपण कार्यक्रम साजरा करतो. आपल्याही समाजातल्या काही लोकांनी विनाकारण तक्रार नोंदवायची नाही. लक्षात ठेवा, काही काही गावात कार्यक्रम चालू झाले मधात बंद झाले. आजच आमची कथा चालू होती कुठे, अनसिंगला. काही लोकांनी तक्रारी दिल्या की कथा करू नका, कारण कोरोना जास्त आहे. मला म्हणायचं आहे कोरोना नावाचा रोगच नाही, परंतु आता हे दडपण फार मोठं आहे. सत्य पुढे कोणाचं चालत नाही. आता तर कोणाला चांगलं म्हणायचं काही कळालं नाही. आता 36% जीएसटी लागू व्हायला लागले. किती टक्के? 36% म्हणजे 1000वर 350 रुपये. तुम्ही कोणताही जरी माल विकला, आता आम्ही वास्तविक पदार्थ त्याचाच प्रचार केला, तेच आमच्या उरावर बसले. आता काही खरं राहिलं नाही. काय चिंतन करतो? साधक कसा असावा? त्याची दशा उदास असावी. तुम्हाला महाराज त्या अवस्थेमध्ये आम्ही बसतो का? आम्ही उदास आहोत. उदास म्हणजे काय? चेहरा उदास असणे, चेहऱ्याकडे बघितल्यानंतर 6 महिने काम न होणे, त्याला आम्ही उदास म्हणतो. ही अवस्था आहे. मृत्यू लोकापासून, हे लोकापासून स्वर्गलोकाच्या भोगापर्यंत ज्याला एक किंचित आसक्ती नाही, त्याला काय म्हणायचं? उदास. अशी ज्याची अवस्था आहे, हे पहिलं लक्षण कोणाचं? साधकांचं. उपाधी नसावी अंतर्बाह्य. दुसरं लक्षण सांगितलं साधकांचं, ललुपता काय? निद्रेची जिनावे आणि भोजन करावे परिमित. साधक म्हटल्याच्या नंतर साधकाला जास्त झोप चालत नाही. आता आपल्याला कीर्तनात जास्त झोप येते का? टीव्ही बघत असताना. कुठे येते झोप साहेब? कीर्तनात जास्त झोप येते का घरी टीव्ही बघत असताना? बरं जाऊ द्या, कीर्तनात जास्त झोप येते का घरी गावाचं धुणं धुतानी? झोप कुठे जास्त येते? कीर्तनात. कीर्तनात आल्यावर काही काही आम्हाला डोळ्यानच म्हणतात, बस कर बस कर बस कर. माणसं काय कमीत काय काय तर कीर्तनात एवढे झोपी जातात. एक म्हातारी माझ्या कीर्तनात झोपी गेली, दुसऱ्या म्हातारीचा पदर चावू लागली. मी कीर्तन झाल्यावर त्या म्हातारीचं दर्शन घेतलं. आजी, त्या आजीचा पदर काऊन चावू लागले? महाराज, मला कीर्तनात झोप लागली, झोपेत भाकर खाऊ लागली. जास्त झोप कुठे येते? कीर्तनात. इथे झोप येते. साधक कोणाला म्हणतात? ज्यांनी निद्रेवरती विजय प्राप्त केला. ज्याला कीर्तन चालू असताना, साधना करत असताना एक किंचित निद्रा येत नाही, त्याला काय म्हणायचं? साधक. हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण आहे भोजन करावे परिमित. साधक म्हटल्याच्या नंतर जास्त जेवण चालत नाही. जास्त जेवण चालत नाही. काही काही माणसाचं जेवण म्हणजे जेवणच असते. आम्ही एकदा रायाजी महाराजांच्या वाड्यात जेवाय बसलो, वारकरी असे कपडे काढून बसले का महाराजांनी बेंबीपर्यंत करदुडा आणला. मी त्यांना विचारलं, महाराज इथपर्यंत करदुडा का आणला? महाराज, जेवणाचा अंदाज करण्याकरता. म्हटलं कसा काय? म्हणजे करदुडा तुटला की जेवण संपलं. काही काय माणसाचं जेवण म्हणजे जेवणच असते, माणसाच्या आकाराचं नसते. बाया माणसाच्या आकाराचा स्वयंपाक करतात आणि पाहुणा सैतानाची अवलाद. माझ्यासोबत एक पाहुणा होता, आता ते घरीच राहिला, बिमार आहे, कळमकोंड्याचा आपला. तो पाहुणा होता एका मारवाडीने आम्हाला जेवाय नेलं.
त्यांनी गुलाबजामू जेवाय केला. आता गुलाबजामू जास्तीत जास्त किती खाल्ले पाहिजेत? गुलाबजामू किती खाल्ले पाहिजे जास्तीत जास्त? वारकऱ्याला करत असताना तुम्ही गुलाबजामू आता 7 दिवसात मोटर चालून डाळ सुरू. महाराजांना कपडे काढून उडी टाकले तरी डाळंबी सापडत नाही. आमच्या घरी 2000 लोक जेवले. काय करते जेव घालून? 5च घाल पण चांगली घाल. मी सांगत असतो भोजन करावं अमरावती जिल्ह्यात आणि भजन करावं मराठवाड्यात. भोजनाची मजा कुठे आहे? अमरावतीकडे. दक्षिणा कमी दिली तरी चालते पण महाराज सुधरूनच येते. काय जेवण असते तिकडली पुरणपोळी खा, चमच्यानी खावी लागते. आता ही सगळी मंडळी फिरणार आहे, चमच्यानी खावी लागते पुरणपोळी. आपल्या इकडली पुरणपोळी, आपल्या इकडली ताटातून लगेच उचलले की ताटातच पुरण जीव देते. पोळीचा आणि पुरणाचा संबंध नाही. आपली म्हणजे पुरणपोळी म्हणजे पुरणपोळीच असते. तिकडलं वरण खा, वरण पात्रावर टाकलं की हलत नाही. आपलं वरण म्हणजे मरणच. लक्षात ठेवा का? आपल्या इकडलं जेवण काहीच कामाचं नाही. तिकडला शिरा खा, तोंडात टाकला की पाणी होते. पाणी अमरावती जिल्ह्यात तोंडात टाकला की पाणी होते. ना आपल्या इकडला शिरा. मी एका पंक्तीत जेवाय बसलो म्हातारं ते शिरा खाऊ लागलं. जे तोंड चिटकलं मन सध्याचं नुसतं म्हणून करू लागलं. एका जण खाली ओढलं, एका जण वरी ओढलं, तेव्हा म्हातारं मोकळं झालं. आपला शिरा म्हणजे शिरा उघड्या पण खोऱ्यान तोडा लागते. मला काय म्हणायचंय, आपल्या इकडलं काहीच मजा नाही. मजा आहे कुठे? विदर्भात. मी काय चिंतन करतो, भोजन करावे परिमित. जास्त जेवण चालत नाही. आणि जेवण सुद्धा कसं असावं? जेवण कसं असावं? तुकाराम महाराज म्हणतात जेवण अल्प असावं, जेवण सात्विक असावं. युक्त आहार विहार, विहार. नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार युक्त पाहिजेत, आहार सात्विक पाहिजेत. माणसाने भोजन रुचीनं चांगलं केलं पाहिजे. कसे भोजन करू नये. ब्राह्मण लोक 3% आहेत तर सगळ्या देशावर राज्य करायला लागले. किती टक्के आहेत? फक्त 3%. अख्ख्या देशावर राज्य कोणाचे? ब्राह्मणाचं. कारण आहार कसा खातात? भिक्षा मागणारा ब्राह्मण असू द्या, तुपाचा थेंब असल्याशिवाय जेवण करत नाही. तुपाचा थेंब. जेव्हा तूप ताटात येईल तेव्हा भोजन करतो. आपल्या ताटात काय पाहिजे? आपल्या ताटात तळलेल्या मिरच्या, खाय मिरच्या घ्या करून सकाळी. मन हातात कुडपण असते, दुसरं काहीच नाही. बुद्धीने खेळ खेळतात ब्राह्मण. आपण हाणामारी करतो आपसात ना आपला रास करून घेतो. मला काय म्हणायचंय, आहार चांगला असावा. सात्विक आहार जर सेवन केला
तर बुद्धी सात्विक बनते, मन चांगलं बनते आणि माणसाचं आयुष्य वाढते. मग काय युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. साधकांचं चौथं लक्षण सांगितलं, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. कारण परमार्थात परीक्षा इथेच होत असते. तुकोरांच्या अभंगावरती आपण चिंतन करतो. आज अभंगाला किती वर्ष झाले? 400 वर्ष झाले. तरी महाराजांचे विचार जिवंत आहेत. त्याला एकमेव कारण का? महाराज परीक्षेत उतरले. परीक्षेत उतरल्याशिवाय साधक बनत नसते. पहिली परीक्षा घेतली महाराजांची. लोकांनी मीटिंग घेतली. महाराज भंडाऱ्या डोंगरावर एका वाईट स्त्रीला पैसे दिले. लोकांनी वर्गणी केली आणि सांगितलं महाराजांच्या साधुत्वांची परीक्षा घेण्याकरता तू जा. लोक एरवी वर्गणी देणार नाहीत, पण एखादा महाराज जर मातीत घालायचा असेल तर म्हणजे 2000 सरळ हाताने घेऊन जा. सर्वांनी पैसा दिला. त्या वाईट स्त्रीला महाराजाकडे पाठवलं. महाराज भजन करत होते. स्त्रीने आवाज दिला, महाराज भजन बंद करा. बघा मी किती सुंदर आहे, मी तुमच्या रूपावरती प्रसन्न आहे, मी रूपवान आहे. महाराजांनी बघितलं आणि महाराजांनी काय उत्तर दिलं? जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. पहिला शब्द कोणता काढला? माता. जगात तुम्हाला पूजनीय व्हायचं असेल, जगात भ्रमण करायचं असेल तर तुम्ही एकच नातं जोडा, ते म्हणजे आईचं नातं. ज्यांनी आईचं नातं जोडलं त्याला जगात कुठेच भीती नाही. माणसं फसली इथेच. मी काय म्हणतो, ज्यांनी आईचं नातं जोडलं त्यांना जगात कुठे भीती नाही. पहिला शब्द काढला माता. जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. आम्ही त्यातले नाही.
माता आल्या वाटेने परत जा. पण ती स्त्री आग्रह करते, जिथे आपलं चारित्र्य भ्रष्ट होत असेल तिथे राग आला तरी चालते, चारित्र्य सांभाळण्याकरता. आता काल परवा मी कथा कॅन्सल केली, दामोदराला माहित आहे. माझ्यावर खूप आग्रह धरला त्या लोकांनी. कथा पहिल्यांदा घेतली, म्हणले 2 लेडीज आमच्या स्टेजवर बसू द्या गायन करण्याकरता. म्हणलं काही केल्या बसू देत नाही, माझी कथा कॅन्सल. मी कथा कॅन्सल केली, त्यांनी गुन्हा दाखल केला. म्हटलं मी जेहेलाच जातो परंतु माझ्या तत्वाला बाधा जाऊ देत नाही. जेहेल झाला तरी चालेल, पण माणसाने आपलं तत्व सोडायचं नसतंय. केवळ काय परमार्थ पैसा करता नाही, प्रसिद्धी करता नाही, तुमच्या आत्मसुखा करताय परमार्थ. ज्या दिवशी आपलं चारित्र्य भ्रष्ट होते त्या दिवशी आपलं आत्मसमाधान नष्ट होते. परमार्थ स्वतः करता सुद्धा आहे, स्वतःही समाधान मिळालं पाहिजे. आपल्या तत्वाला बाधा नाही जाऊ द्यायचा. समाज काही म्हणेल हे समाजाचं ऐकायचं का? उद्या समाज तुम्हाला साडी नेसून कीर्तन करायला हवे, मग करायचं का? प्रसिद्धीसाठी पैशासाठी. आज समाज कुणीकडे चालला? जास्त तारकी कोणाला येतात आता या काळात? एका सप्त्यात 5-5 लेडीजचा विरोध नाही, परंतु विनाकारण हास्य करू नका आणि परमार्थ कोण्याही पातळीला नेऊ नका. विठ्ठल परमार्थाची उंची फार मोठी आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. जनाबाईनं परमार्थ केला, पण जनाबाईनं देव आपला केला. जनाबाईनं कीर्तन नाही केलं, देवाला आळवत बसल्या, देवाचं भजन केलं, तर देवाने येऊन जनाबाईला दळू लागावं एवढी शक्ती जनाबाईच्या परमार्थात होती. नवी संवेक्षण भारी तुझे नाम मुरारी. नवी जनाबाईचा परमार्थ कसा? न विसंबे क्षण भरी तुझे नाव गा मुरारी. रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाळे. दळीता कांडिता तुझ गाईन रे आनंद. हा जनाबाईचा परमार्थ होता. देवानी यावं आणि जनाबाईला दळू लागावं, जनाबाईची वेणी घालावी, जनाबाईला गोऱ्या वेचू लागाव्यात, जनाबाई सोबत भोजन करावं. का? जनाबाईचा परमार्थ देवाला आवडला होता. काय चिंतन चाललं आपलं? महाराज म्हणतात, जाई वतू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, आम्ही त्यातले नाही. ती स्त्री ऐकत नाही. शेवटी महाराजांना राग आला. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले. हा क्रोधवाचक शब्द आहे. तुला मालकच पाहिजेत ना, आमच्या कशाला नादी लागली? देहू गावात जा आणि कोणाच्या गळ्यात हात टाक. आपलं चारित्र्य सांभाळण्याकरता कधी कधी राग आला तरी चालते, पण आपलं चारित्र्य सांभाळलं पाहिजे. आपल्या चारित्र्याला बाधा होता कामा नाही. ज्या दिवशी तुमचं चारित्र्य जाते परमार्थात, त्या दिवशी तुमचं जीवन संपलं असं समजा. सील गेलं की शिर जात असते, लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुमचं सील जाते त्या दिवशी तुमचं शिर जात असते, जिवंत असून मेल्याप्रमाणे. मी काय सांगतो, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. एकांत असो लोकांत असो, स्त्रीशी संभाषण जास्त करायचं नाही, जास्त करायचं नाही. आपलं तत्व आपण सांभाळायचं. हे साधकांची लक्षणं. अशा साधकांना महाराज तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला देव प्राप्तीचा उपाय सांगतो. अभंगाच्या प्रथम देवती बळे धरीला साया, देवती
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. देव तिही बळे धरिला सायासे. आता प्रथम आता प्रश्न असा आहे, काही माणसाचं मत आहे की देव आहे का नाही. काही लोक काय म्हणतात, महाराज देव आहे तर दाखवा. काय देव आहे तर दाखवा. देव दाखवण्याची वस्तू नाही. फुला सुगंध असतो का दिसतो. फुला सुगंध असतो दिसत नाही, पण सुगंध आहे. काष्टात अग्नी दिसतो का असतो. काष्टात अग्नी असतो. लक्षात ठेवा, घर्षण केल्याशिवाय दिसत नाही. मला काय म्हणायचं आहे, जगात देव असावा का दिसावा, हा पहिला प्रश्न आहे. देव असला पाहिजे का दिसला पाहिजे. कस काय तुमचं मत, तुमच्या भागातलं मत कस काय. देव असला पाहिजे का दिसला पाहिजे. दिसण्याला महत्व आहे का काम होण्याला महत्व आहे. कोणाला महत्व आहे, काम होण्याला. देव दिसणं वेगळं आणि देवाचं अस्तित्व असणं वेगळं. मला काय म्हणायचं, काही माणसं म्हणतात महाराज जगात देव नाहीच. काही नास्तिकवादी लोक आहेत, देवाचं अस्तित्व नाकारतात. 6 दर्शनकार आस्तिक आहेत आणि 6 दर्शनकार नास्तिक आहेत. 6 दर्शनकाराने देव मान्य केला आणि 6 दर्शनकाराने देवाचं अस्तित्व नाकारलं. म्हणजे नास्तिकवादी दर्शनकार, त्यांनी देवाचं अस्तित्व नाकारलं. देव नाही, देव आहे तर दाखवा. बरं, देव दिसला तर तुम्हाला बघण्याची पात्रता लागत असते. देव बघण्याकरता अधिकारी लागतो. कोणाला देव दिसतो का. उगी माणसं म्हणतात आम्हाला देव भेटला. एक माणूस पंढरपूरला गेला आणि लगेच गावात आला आणि म्हणू लागला मला विठोबा भेटला. आणि पोरगा आला, त्यानं ज्ञानेश्वरी दिली. त्यानं सांगितलं मी विठोबा वाचून गावात कोणाला सांग नको, मी तुला भेटलो. एक काळात भेटलो धोतर चोऱ्या. एका वारी तुला देव भेटला कधी जाऊन. मला काय म्हणायचंय, देव भेटणं सोपी गोष्ट नाही आणि देव कळणं सोपी गोष्ट नाही. काही माणसं म्हणतात महाराज देव दाखवा. मला म्हणायचं तुमची पात्रता आहे का देव बघण्याची. आधी तुमचा अधिकार बघा. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला विश्वरूप बघायचं असेल तर आधी अधिकार प्राप्त कर. अधिकाराशिवाय माझं विश्वरूप तुला बघता येणार नाही. देव बघणं काय सोपी गोष्ट काय. देव दिसत नाही का, देव दिसतो. पण देवाला बघण्याचा अधिकार आपल्याला लागतोय. मला म्हणायचं देव दिसत नाही का, देव दिसतो. बघा तुम्ही, महिलाचा एक सण आहे. त्या दिवशी महिला सण करत असतात. नागपंचमी सण हा कोणाचा आहे, महिला करता. समजा तो दिवस, तो कोणाचा दिवस असतो नागपंचमी. नागपंचमी कोणा दिवस असतो.
नागपंचमी दिवस कोणाचा असतो? त्या दिवशी कोणाची पूजा करतात? नागाची पूजा करतात. मला काय म्हणायचं, त्या दिवशी नागाची पूजा करतात. कोण करतात? महिला. रावळाकडे जातात, दूध घेऊन जातात, आरत्या घेऊन जातात, लेकर घेऊन जातात. त्या दिवशी नाग कोण असतो? कोण असतो? बोलत आण काय, घरी बोलत नसता का? बोला, काय हरकत नाही. त्या दिवशी नाग कोण असतो? नाग. एखादा नाग निघाला तर मारता का तुम्ही? नाही. आज नाग दिसला, देव दिसला, आज देव आहे, देव म्हणून तुम्ही त्या दिवशी त्याची पूजा करता. महिला बऱ्याच रावळाकडे जातात. रावळाकडे गेल्याच्या नंतर त्याच्यात दूध टाकतात, पण त्याच्यात नाग आणि नागिन असते, देव आणि देवाची बायको. ती देवाची बायको म्हणते, का हो, इतक्या लांबून थोर जवळून महिला आल्यात आणि आपल्याला दूध पाजा लागल्यात, तुम्ही दर्शन देत ना? दर्शन दिलं पाहिजे. ते नाग म्हणे, गप्प बस, दर्शन दिल्यावर एकही थांबत नाही. तो चिंताच नाही, देवावर त्यांचा विश्वास आहे. आपण जर दर्शन दिलं, ते दर्शन घेतील, त्यांना आनंद वाटेल. अगं जमतच नाही, आपण जोडीनं दर्शन देऊ. मी काहीच हरकत नाही. महिलांनी दूध टाकलं, त्यांनी जोडीने अशी तोंड काढली. तोंड काढल्याबरोबर जे ताट टाकले, गंगे म्हणते, माय मेली व लेकर तिथे माया जे पळा लागल्यात. ती नागिन म्हणे, काय का होईना पण आडवं होऊन दर्शन द्याच. देव भेटला नाही का? देव भेटला, देव भेटला, पण देव बघण्याचा अधिकार कमी पडला. देव तुम्हाला भेटत नाही का? देव भेटते, परंतु देव बघण्याचा अधिकार कमी पडतो. पण जगात देव नाही का? जगात देव आहे. तुम्ही इथपर्यंत आला, ही सत्ता कोणाची? इथपर्यंत चालत आला, कोणाच्या सत्तेनं आला? कोणाच्या सत्तेनं आला? इथपर्यंत चालत आला. तुकाराम महाराज म्हणतात, ते शरीर कोणाच्या सत्तेनं चालते? कोणाची असत्य, कोण बोलविते हरिविन. इथपर्यंत चालत आला. गती भ्रता प्रभू साक्षी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले. जो जगाते चाळीता, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथपर्यंत चालत आलात, ही सत्ता कोणाची? काही माणसं म्हणतात, महाराज चाले शरीर पायाची असत्य. मग पायाच्या सत्तेनं शरीर चालते, तर बऱ्याच माणसाची हवा काढून घेतली आणि गावात चक्रा मारायला असा. जस काय मळणी यंत्राची चाळणी फिरायली. मला काय माहिती, पायाच्या सत्तेनं जर चाललं असतं शरीर, तर माणसं घरी बसले नसते. सत्ता कोणाची आहे? जगावर सत्ता, विश्वावर सत्ता, तुमच्यावर सत्ता कोणाची आहे? त्याची आहे. त्याची आहे तोपर्यंत तुम्ही कीर्तनात बसता. त्याची सत्ता निघाली की काहीच खरं नाही. बरं का, माणसं म्हणतात कोरोना झाला गेला. नाही, सत्ता गेली. लक्षात ठेवा, कोरोनाचं निमित्त आहे, सत्ता निघाली. जोपर्यंत तो तुमच्या अंतरात आहे, तोपर्यंत लक्षात ठेवा, कोणाची हिंमत नाही तुमच्यावर चाल करण्याची.
मी काय सांगतो, हे देवाचं अस्तित्व आहे, त्याच्याशिवाय जगत चालत नाही. प्रथमतः देव आहे हा तुम्हाला सिद्ध करावा लागेल, आणि त्या देवाला प्राप्त करायचं आहे. मग त्याकरता काय करावं लागते? महाराज म्हणतात, देव तिही बळे धरीला सायासे. देवाला पकडायचं, देवाला आपलं करायचं, त्याकरता काय करावं लागते? कोणतं साधन वापरावं लागते? ज्ञानाचं बळ वेगळं आहे, वैराग्याचं बळ वेगळं आहे, संपत्तीचं बळ वेगळं आहे, शारीरिक बळ वेगळं आहे, सत्तेचं बळ वेगळं आहे, परंतु भावाचं बळ वेगळं आहे. भावाच्या बळाला जात नाही, भावाच्या बळाची अवस्था वेगळी आहे. आणि एरवी सुद्धा आमच्या परमार्थामध्ये जातीला प्राधान्य नाही. कोणी जातीवर परमार्थ करत असेल तो भाग वेगळा, परंतु इथे जातीला प्राधान्य नाही. इथे सर्वांना आवाहन केलं, यारे यारे लहान थोर यारे 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 लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कौनासी सकळासी इथे आहे अधिकार. आव्हान केलं जात नाही. इथे सवे काम त्याच्या मुखी राम तोची धन्य. आम्हाला कोण पाहिजे? आम्हाला सद्गुणी पाहिजे, ज्याच्या गळ्यात माळ आहे, मुखात नामचिंतन आहे, जो चारित्र्य संपन्न आहे तो आमच्या जातीचा. माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. आम्हाला प्रेमाची जात आहे, आम्हाला दुसरी जात नाही, आणि जगात दुसरी जातच नाही. पण तुम्ही आम्ही जाती पडल्या. जगात दुसरा धर्म नाही, जगात एकच धर्म आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. दुसरा धर्म नाही, दुसरी जात नाही. तुम्ही आम्ही जातीच्या याच्यात अडकलो. म्हणजे ते जातीचा संबंध नाही, इथे आहे भावाचा प्रेमाचा संबंध. आता शबरी कोण्या जातीची होती? शबरीची जात कोणती होती? लौकिक जात होती भिल्ल. भिल्ल समाजात शबरी जन्माला आली. पण लक्षात ठेवा शबरीची क्रांती किती. शबरीचं लग्न ठरलं, शबरीच्या लग्नात 5 बकऱ्याचा बळी द्यायचा, नंतर लग्न लावायचं. काही काही समाजाची रीत असते, त्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लागत असते. भिल्ल समाजाची रीत होती, 5 बकऱ्याचा बळी द्यायचा, नंतर लग्न लावायचं. शबरीनं विचार केला, माझ्या सुखा करता जर 5 प्राण्याची हत्या होत असेल तर मी लग्न कशाला करायचं? ते शहाण्या माणसाची लक्षणं लक्षात ठेवा. कशाला लग्न करायचं? रात्रीच्या प्रसंगाला शबरीनं पळ काढला आणि शबरी पळून गेली. पुढे गेली पळून शबरी, रेल्वेत बसली हिंगोलीची आणि लगेच मुंबई गाठली. शबरी मुंबईला नाही गेली.
आता जे शेबऱ्या मुंबईच पळा लागल्या. विठाला विठाला रात्रीच्या प्रसंगाला पळ काढला, कामाचा त्याग केला, विषयाचा त्याग केला, विषय सुखाचा त्याग केला आणि मातंग ऋषीच्या आश्रमात आली. मातंग ऋषीचं दर्शन घेतलं आणि पहिला प्रश्न केला, महाराज मी माझ्या सुखाचा त्याग करून आली कामाचा, मला जीवनात राम मिळाला पाहिजे. ज्यांनी काम त्यागला त्याला राम मिळतच असते. एक सोडलं की एक मिळत असते. चहा सोडला काय मिळते हो? हा काय मिळते? दूध नाही का? आणि दूध सोडलं की काय मिळते? म्हशीचा मूत. चहा सोडला की दूध मिळते, त्याला ब्रह्म म्हणतात. नासिवंत देता ब्रह्मई हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. नाशवान सोडलं की शाश्वत मिळत असते. विषय सुखाचा त्याग केला, दर्शन घेतलं, महाराज मी कामाचा त्याग केला, महाराज मला राम मिळाला पाहिजे, तो मला राम मिळाला पाहिजे. मातंग ऋषीनं बघितलं, शबरी माझ्या वाणीवर विश्वास ठेव. संत वाणीवर विश्वास ठेवला तर तुला राम मिळेल. साधू वाणीवर विश्वास ठेवला पाहिजे. संत वाणी खोटी होत नसते, साधूची वाणी खरी असते. पूर्वीच्या काळापासून संतांनी जी तुम्हाला भविष्य काळ सांगितला त्या पद्धतीने सर्व व्हायला लागलं. 20 वर्षाच्या आधी एका महात्म्यांचं कीर्तन ऐका तुम्ही मोबाईलवरती. 20 वर्षाच्या आधी त्या महात्म्याने कीर्तनात सांगितलं, हा कोरोना नावाचा रोग 20 वर्षांनी येणार. वासुदेव महाराज शास्त्री जायले, अकोट आडगाव संस्थान, त्यांचं नाव टाकताना आता सुद्धा कीर्तन ऐका. 20 वर्षाच्या आधी सांगितलं होतं हा रोग येणार आहे, माणूस माणसाला भेटला की रोगाची लागण होणार. त्यांनी सांगितलं 20 वर्षांनी माणूस माणसाला भेटला की रोगाची लागण होणार, विश्वात रोग फैलावणार, बरेच माणसं जाणार, हातात हात द्यायचा नाही, संघर्ष टाळायचा, गर्दी टाळायची. त्यांनी आधी सांगितलं. कोणकोणते काढे घ्यायचे ते औषध सुद्धा त्यांनी सांगितले. आणि तोंडाला वस्त्र बांधून राहायचं, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवायचा. कीर्तन माझं संपलं कीच तुम्ही ऐका कीर्तन, त्यांचं कीर्तन ऐका. त्यांनी 20 वर्षाच्या आधी सांगितलं. सर्वांना सांगितलं डायरी काढा, पेन काढा आणि सर्वांनी लिहून घ्या, कारण मी 20 वर्षापर्यंत जगू शकत नाही, तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो आधी. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने बाबा गेले, तर 20 वर्षाने आता हे सत्य झालं. संत वाणी खोटी होत नसते, साधू वाणी खोटी नाही. संतांच्या वाणीवर विश्वास ठेवला पाहिजे. थोर संत जगी सांगून गेले, ऐसा कलियुग येईल बा, विनाश होईल या धर्माचा, मानव माणूस खाईल बा. माता होईल पत्नी मुलाची, कन्या बायको बापाची, बहीण भावाचे नाते कुठले, नेहमी दृष्टी पापाची. मित्राचे मग नाते कुठले, शत्रू सारे जमतील बा, विनाश होईल या धर्माचा, मानव माणूस खाईल बा. कधी सांगितलं? आधी 50 वर्षाच्या आधी तुकडोजी महाराजांनी सांगितलं की असा कलियुग येणार आहे. तुकाराम महाराजांनी 400 वर्षाच्या आधी सांगितलं कलियुगात काय होणार, धर्माचं वाटुळ होणार, असत्यवादी माणसाला लोक सहकार्य करणार, साधूचा छळ मांडणार, चांगल्या लोकांना त्रास होणार. हे 400 वर्षाच्या आधी सांगितलं. संत वाणी खोटी होत नसते, साधू वाणी सत्य आहे. साधू वाणीवर विश्वास ठेवला पाहिजे. शबरी माझ्या वाणीवर विश्वास ठेव, तू कामाचा त्याग केला, तुला राम मिळणार, याच ठिकाणी बस. पण रामाची प्रार्थना अंतकरणातून कर, तो राम चालत तुझ्यापर्यंत येणार आणि तुझा उद्धार करणार. शबरीनं साधू वाणीवर विश्वास ठेवला, माझा राम येणार आहे. शबरी बोरीच्या झाडाखाली गेली, बोर तोडले. शबरी स्नान करत नव्हती कधी, शबरी दात घासत नव्हती, शबरीच्या अंगाची दुर्गंधी येत होती. बोरा आंबट आहेत का, तुरट आहेत का, खारट आहेत, गोड आहेत बघण्याकरता दातानी कातरते, गोड असतील द्रोणात टाकते. द्रोणभर बोर घेतले, एका शिळेवर बसली. माझ्या गुरुनी सांगितलं माझा राम येणार आहे, माझा राम आल्यानंतर मी काय करणार. शबरी आधीच उल्लेख करायला लागली, आएंगे जब रघुराई तब दिल पे बिठाओगे, आएंगे जब रघुराई
शबरी, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. माझा राम आल्यानंतर मी काय करणार? मी आसनावर बसवणार, मी गळ्यात हार टाकणार, मी माझ्या रामाला बोरं खाऊ घालणार. शबरी असा उल्लेख करते. सीतेच्या शोधाचं निमित्त करून राम आणि लक्ष्मणजी शबरीच्या झोपडीपर्यंत आले. ताकद किती आहे बघा, भावात किती ताकद आहे. सीतेच्या शोधाचं निमित्त केलं आणि शबरीच्या झोपडीपर्यंत आले. शबरीनं आसनावरती बसवलं तरुणाच्या आणि शबरी उचिष्ट बोरं रामाला खाऊ घालू लागले. देवाला वाटलं काही प्रसाद लक्ष्मणजीला मिळाला पाहिजे. लक्ष्मणजीकडे काही बोरं दिले. लक्ष्मणजी म्हणतात, दादा कोण्या पागलबाईच्या नादी लागतात. लक्ष्मण ते बोरं घेतले आणि बोरं फेकून दिले. देवाने सांगितलं, लखन या बोराची तुला आठवण येणार आहे, थांब थोडा. एक दिवस हेच बोरं तुला जिवंत करतील. ही भावाची ताकद तेव्हाच तुला कळेल. ज्यावेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली ना, त्या जी वल्ली आणली होती ती वल्ली कशाची होती? वल्ली कशाची होती? शबरीच्या बोराची झालेली वल्ली होती. लक्ष्मणजीला जिवंत केल्यानंतर सांगितलं, लखन बघ ज्या बोराची अवहेलना केली त्या बोरापासून आज तुला जीवदान मिळालं, त्याचीच वल्ली आहे. हे माझ्या शबरीचे बोर आहेत. मी काय सांगतो, शबरी रामाला बोरं खाऊ घालते. देव तृप्त झाले. नविदा भक्ती सांगितली आणि देवाने तृप्तीचा ढेकर दिला. आणि शबरीला सांग, शबरी आतापर्यंत 9 दीपात गेलो, 7 खंडात गेलो, माझं भोजन नाही झालं. 9 दीपों में 7 खंडों में भोजन किया बार बार, पण 2 ठिकाणी जेवण झालं. एक शबरी के एक विदुर के स्वाद लिए 2 बार. शबरी के बेर सुदाम जी के चावल, 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 रुचि भोग लगावे, शबरी सुदाम शबरी के बेर सुदाम जी के चावल. सुदाम देवाचे पोहे, शबरीचे बोर, विदुरजीच्या कन्या. काय ताकद आहे त्याच्यात, भावात किती ताकद आहे, काय शक्ती आहे. शबरीचे बोर खाऊन शबरीचा उद्धार केला. ही ताकद कशाची? ही फक्त भावाचं बळ. म्हणून महाराज म्हणतात, देव तिही बळे धरिला सायासे. भगवंताला आपलं केलं कोणतं बळ आहे? शबरीकडे फक्त भावाचं बळ आहे, दुसरं बळ नाही. दुसरं कोणतंही बळ नाही, फक्त भावाचं बळ. भावाच्या बळाची ताकद किती तुम्हाला सांगू का? चोखोबरा हरिजन कुळात जन्माला आले. देवानी जात बघितली का नाही? चोखोबरा पंढरपुरात आणि देवानी बहिणीचं रूप घेतलं, डोक्यावर गाठोडं घेतलं आणि चोखोबरांच्या झोपडीपर्यंत आली. बहीण बनून दाराला थाप मारली. वहिनी वैरी उघडा दार हमारे, वैरी उघडा दार हमारे, वैरी उघडा दार हमारे, वैरी उघडा दार चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी दार उघडा. सोयराबाईनं कडी उघडली दाराची. जगाचा बाप बहीण बनून अंदर गेला. बाळांपणाच्या वेदना होऊ लागल्या. पोटावर हात ठेवला
बाळांपण कुणीकडे झालं पत्ता लागला नाही. डॉक्टरच्या बापाचा बाप जिथे हजर आहे तिथे काय वेदना होणार. मुलाचा जन्म झाला, त्यांचं नाव कर्मा मिळा. 1 महिनाभर हाडामासाचं काम केलं. किती? 1 महिनाभर देवाने हाडामासाचं बहीण बनून काम केलं. बाळांपण कोण करत असते? जी जवळची जिवलग व्यक्ती आहे तीच बाळांपण करते, कोणी करत नाही बरं का. मुलीचं बाळांपण माहेर घरी होत असते का सासर घरी? तुमच्या इकडे कुठे होते? लेकर होतात का इकडं? कुठे होते? माहेर घरी होते का सासर घरी? माहेर घरी. सासर घरी होत नाही, कारण सासर घरी झालं तर सासू मरत असते. तिकडं जर मुलीचं बाळांपण झालं सोनं सासू मरतेच. म्हणून कुठे होते? माहेर घरी. मला काय म्हणायचं, आपली भावना फार खुळचट आहे. जर मोठं अंतकरण केलं, म्हटलं की तुमची मुलगी नाही आता आमची आहे, बाळांपण आमच्याच घरी होणार आहे, आम्हीच करणार आहोत, तुमच्या घरी आम्ही मुलीला पाठवत नाही, त्याला म्हणावं खरोखर ती आईच आहे. अशी भावना ठेवून जर आपण वागलो तर आपल्या घरात वादच होणार नाही. पण ही भावनाच नसते, ही भावनाच नाही. लगेच 2 महिने राहिले कीच म्हणते की आता ही कधी जाते माहेर घरी, कधी जाते माहेर घरी. सासूबाई भानगडी लावते पण मुलीला सुनबाईला आपल्या घरी ठेवत नाही. मला काय म्हणायचं, मोठा अंतकरण ठेवा. जगाचा वा ब्रह्मांडाचा मालक पंढरपुराचा 1 महिनाभर त्याग केला आणि सोयराबाईचं बाळांपण करण्याकरता चोखोबरांच्या झोपडीत आले. तिकून कळालं की आता चोखोबरा पंढरपुराहून या लागले. देवाला वाटलं आपलं पितळ उघड पडेल. सांगितलं वहिनी आता मी जाते. जाते म्हटल्याबरोबर सोयराबाई रडू लागल्या. का? 1 महिनाभर ज्या देवाची संगती घडली तिथे काय सुख असेल, किती सुख असेल. आणि देव आता सोडून चालले. बहिण्या रूपात जरी आले तरी ते देव होते. सोयराबाई रडू लागल्या. बाई 1 महिनाभर माझ्या घरात तुम्ही थांबलात, हाडामासाचं काम केलं, पण पावनचार सुद्धा मिळाला नाही तुमच्या भावाची गरिबी. सांगितलं वहिनी असं म्हणायचं नाही, मी तिकडे सांगणार आहो पाहुणचार खाऊन आले. त्याला बहीण म्हणतात. जी बहीण भावाची लज्जा रक्षण करते तिलाच बहीण म्हणायचं. भाऊ गरीब आहे, दिवाळीची साडी आपल्या पिशवीत घालून आणते बहीण, माहेर घरी येते, दिवाळी झाल्यानंतर आणलेली साडी परिधान करते, साडी नेसून आपल्या सासर घरी जाते आणि गावात सांगते माझ्या भावाची साडी आहे. आणली होती कोणी? बहिणीनंच आणली होती, पण नाव कोणाचं केलं? भावाचं. त्याला म्हणतात बहीण. आता या समृद्धी मार्गात बहिणी कळाल्या किती खेळते. 2-2 कोटी रुपये लागे का? भावाला कोर्टातच उभं केलं. आम्हाला देत नाही का हिस्सा? चाल कोर्टात. होय, आता कळाल्या बहिणी कशा आहेत. बहीण कोणाला म्हणतात? जी बहीण भावाची लज्जा रक्षण करते तिला बहीण म्हणत असतात. आमच्या मुक्ताबाई सारखी बहीण असावी. आई गेल्याच्या नंतर ज्ञानदादाच्या खांद्यावर हात टाकून रडते, दादा आई जरी गेली तरी बहीण शिल्लक आहे. दादा दुःख मानू नका, मी तुमच्या सोबत आहे. त्याला म्हणतात बहीण. विठ्ठल विठ्ठल. सोयराबाई म्हणतात पावनचार नाही, बाई चोळी शिवू द्या. पण नाही, चोळी सुद्धा नको, मी जाते आता. वाटी लावत असताना सोयराबाई रडतात. गळ्यात गळा घालून देवही रडतो, सोयराबाई रडतात. आणि ज्यावेळेस बहीण निघून गेली आणि तेवढ्याच चोखोबरा आले. सोयरा बाळांपण चांगलं झालं का? अहो तुमची बहीण आली, 1 महिनाभर थांबली आणि आत्ताच तुमची बहीण गेली. काय तुमच्या बहिणीनं सेवा केली? चोखोबरा म्हणतात मी तर बहिणीच्या घरी गेलोच नाही. चोखोबरा एका कोपऱ्यात गेले बसले पद्मासन घालून. अधिकारी होते. डोळे बंद केले आणि ध्यानात आला, रे 1 महिनाभर मी पंढरपुरात होतो आणि पंढरपुरातला माझा देव माझ्या झोपडीत 1 महिनाभर बहिणी रूपात होता. सोयरा तू भाग्यवान आहेस. माझ्या देवाने तुझ्या करता पंढरपुराचा त्याग केला आणि 1 महिनाभर हाडामासाचं काम केलं. हे देवाला काय दिलं? देवाला फक्त दिला भाव, प्रेम, दुसरं काही दिलं नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला दुसरं काहीच पाहिजेत नाही, त्याला फक्त पाहिजे प्रेम, दुसरं काही नाही. सोयरा
तो 1 महिनाभर तुझं बाळंतपण करत होता. ही शक्ती कशाची आहे? फक्त भावाची. देव तिही बळे धरीला सायासे. कशाने पकडला? फक्त भावाने. जनाबाई म्हणतात मी त्या देवाला पकडलं. कशाने पकडलं? त्याला बहाणलं. कशाने बहाणलं? धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा कीर्तनाचे यजमान आहेत ना. अच्छा, काय नाव आहे? आपण नाव घेतलं नाही द्यायचं. त्याच्यावरच तर गाडी चालते आता आपली. काय नाव आहे? गणेशरावजी बबनरावजी पठाडे बाबा. त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. कारण त्यांचा सत्कार अधिकार लागते. आम्हाला हार टाकल्यापेक्षा त्याला टाका लागते आधी. त्या आईनं पाकिट नाही भरल्यावर तर आम्ही इथंच मुक्कामी. दानशूर माणसं आहेत. देवाला काय पाहिजे? देवाला फक्त प्रेम पाहिजे. थोर प्रेमाचा भुकीला हाची दुष्काळ तयार. त्याला सर्व जगात मिळते पण त्याला प्रेम मिळत नाही. 36 वर्षापर्यंत द्वारकेचा त्याग केला आणि नाथांच्या वाड्यात 36 वर्षापर्यंत देवानी काम केलं. काय मजुरी दिली? कोणता मोबदला दिला? 36 वर्षापर्यंत काय दिलं नाथाने? 12 वर्षे चंदन घासलं देवाने, 12 वर्षे कावडीनं पाणी भरलं आणि 12 वर्षे कीर्तनात मागे चाल म्हणली. नाथाच्या कीर्तनात रोज चाल म्हणायची देव मागे. काय वैभव असेल! रोज मागे चाल म्हणायचे. आता मागे चाल दिल्यावर अपमान होती म्हणतात. तिकडे परळीकडे तर हाणामारीच होती. आमचं कीर्तन असते 1.5 तास आणि चाली असतात 3 तास. आम्हाला म्हणा लागते म्हणा म्हणा, नाही म्हणावं तर आम्हालाच मारतात. फार खतरनाक काम. मी काय सांगतो, मागे चाल म्हणावी देवानी. नाथांच्या कीर्तनात 36 वर्षापर्यंत द्वारकेचा त्याग केला आणि पैठण मध्ये 36 वर्षापर्यंत देवानी सालदारी केली. बघा तुम्ही, का? गिरजाबाई आणि नाथवानांचं प्रेम किती होतं. रात्रीच्या 12 वाजता जर वारकरी आले, नाथ बाबांनी गिरजाबाईला एका आवाजात उठवा, गिरजा जागी हो, वारकरी आलेत. एका आवाजात रात्री 12 वाजता गिरजाबाईनं उठायचं आणि रात्री 12 वाजता गिरजाबाईनं वारकऱ्यांना भोजन कोणतं तयार करायचं? रात्री 12 वाजता कोणतं भोजन? रात्री 12 वाजता कोणतं जेवण करायचं? पुरणपोळी, तूपपोळीचं जेवण. रात्री 12 वाजता तूपपोळीचं जेवण. आपल्या घरी जर रात्री 12 वाजता आले वारकरी तर कोणतं जेवण होईल? हा, रात्री 12 वाजता आलेच बिचारे कदान निदान तर कोणतं जेवण होईल? हा, बेसन पोळी नाही हो. त्यानं सांगितलं ना आता, चुलीतलं कोलतं वारकऱ्या मारुतीचा पार नाही का? बेसन पोळी रात्री 12 वाजता. मग तो लय भाग्यवान झालो आपण. एका जणांना रात्री 12 वाजता कीर्तन झाल्यावर सांगितलं, मला चला आपल्या घरी दूध घ्यायला जाऊ. त्याच्या भाकून मिशा होत्या. मला वाटलं याचं घरी वजन असेल. मला काय माहित मंडपातच मिशा उडवते म्हणून मी त्याच्या मागे मागे गेलो. त्याला बायकोला हाक मारली, अगं दारू गाड. म्हणजे कशाला? म्हणे महाराज आले. म्हणे कशाला आले? म्हणजे दूध घ्या आले. ते अंदर म्हणते, महाराज काय बोक्याची अवलाद आहे का? म्हणलं अरे बाप. म्हणलं मी चाललो. म्हणजे महाराज ती बोलते पण पोटात मळ नाही. म्हणलं मिशा भादर.
तिच्या पोटात म्हणाला पण माझा गाळ का हाणला ना. मला काय म्हणायचं, रात्री 12 वाजता वारकरी आल्यावर, रात्री 12 वाजता नाथांच्या वाड्यात वारकरी यायचे. सोन्याच्या ताटात जेवण, चांदीच्या ग्लासात पाणी, आणि पाणी वाढण्याकरता जगाचा बाप. काय वैभव असेल. हे वैभव कशाचं होतं? फक्त दासांचा हा दास श्री हरी, नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन. कावडीवरी कावडी आणोनी ओतिल्या तातडी, हरीला भक्तीचे बंधन, प्रभूला प्रेमाचे बंधन घासितो नाथा घरी चंदन. देवाला कोणतं बंधन होतं? फक्त प्रेमाचं, भावाचं. आणि त्यांनी देव राबला म्हणून महाराज म्हणतात, देव तिही बळे धरीला सायासे. त्यांनी देव आकळला. भावाचं बळ कसं आहे? ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, देव आकळला जातो आणि देव आकारात येतो. भाव बळे आकळे, एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. त्याला आकारात आणायचा असेल तर काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. काही न लगे भावती कार, काही न लगे भावती कार, काही न लगे भावती कार, काही न लगे काही न लगे काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाला दुसरं काहीच पाहिजेत नाही, त्याला फक्त पाहिजे भाव. तो भावात किती बदलतो. सुदामाने देवाला काय नेलं होतं? काय नेलं? काय नेलं? पोहे. पर पोहे खाण्याच्या लायकीचे होते का? पोहे खाल्ले असताना अपायकारक होते असे पोहे होते, रुण्या पडल्या होत्या. ते पोहे घेऊन गेला. वास्तविक पाहता सुदामाच्या कंपाळावरती क्षयरेषा होती. काय होती? क्षयरेषा. क्षय म्हणजे काय? 1000 जन्म धन्य होतं. सुदामाच्या तकदीरात 1000 जन्म धन्य होतं. देवाने विचार केला, हा आला माझ्याकडे भावाने आला, प्रेमाने आला, आणि हा भाव घेऊन जर माझ्याकडे त्याच अवस्थेत परत गेला, मला देव कोण म्हणेल? कारण भावाचं बळ दाखवावं लागेल. त्याच्या कंपाळावरती क्षयरेषा होती. पण देवानी सुदामाला कळूही दिलं नाही. कुंकुम तिलक केला, रेषा अशी केली, असा टिळा लावला, अक्षयरेषा केली. म्हणून माणसाने गंध असंही लावलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण गंध कसं लावतो? असं लावतो का? रेषा अक्षय होते. अक्षय म्हणजे काय? 1000 जन्म धन नव्हतं, पण सुदामा बदललं प्रारब्ध. तुला माझ्या बरोबरीचं ऐश्वर्य आता दिलं. काय ताकद आहे परमार्थात? भावात प्रारब्ध बदलवण्याची ताकद आहे. कोण म्हणते प्रारब्ध बदलत नाही? काय माणसं म्हणतात प्रारब्धात आहे तेच होणार आहे, बदलणार नाही. तुम्ही इमानदारीने परमार्थ करा, देवाची प्रार्थना करा, तुमचं प्रारब्ध बदलते एवढी ताकद परमार्थात आहे, भावात आहे. महाराज म्हणलेच नसते उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. उजळले म्हणजे काय? बदललं प्रारब्ध, भाग्य उदयाला आलं. होतं याच्या तकदीरात 1000 जन्म धन नाही, परंतु बदललं का? तर प्रेमाने गेला, प्रेम घेऊन गेला, भाव घेऊन गेला. भावात ती ताकद आहे. मला काय म्हणायचं? देव ती बळे
धरीला सायासी. महाराज याच्याकरता भाव टिकवण्याकरता काय करावं लागते? महाराज अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगतात, करुनिया करता काय करावं लागते? करोनिया नाश उपाधीचा. आता उपाधी कोणती? बाह्य उपाधी वेगळी आणि आंतरिक उपाधी वेगळी. बाह्य संसार बाधक नाही. संसार कोणता बाधक आहे? आंतरिक. बाह्य संसार बाधक नाही. घर बाधक नाही, माडी बाधक नाही, मुलं बाधक नाही, पत्नी बाधक नाही. पण ज्यावेळेस चित्तात तुमच्या संसार असतो ना, तो संसार बाधक असतो. संसार संतांनीही केला, त्यांना बाधक ठरला नाही. त्यांनी संसार केला, पण कसा केला? संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. ते संसारात दिसत होते आणि परमार्थात असायचे. तेव्हा आम्ही परमार्थात दिसतो ना, असतो कुठे? संसारात. आळंदीच्या वारीत बरेच लोक दिसतात, पण असतात शेंगदाण्याच्या वारीत. 50-50 किलो शेंगदाणे घेऊन येतात. या 2 वर्षात तर सुनबाई बोटच मोडा लागल्या, कारण 2 वर्ष झाली वारीच नाही. नाहीतर मामाजीची आधी सांगायची, मामाजी जा लवकर, वारी चालू झाली. कारण माहित होतं 1 वर्षाचे आता शेंगदाणे घरी येणार. मला काय म्हणायचंय, आपण वारीत दिसा लागलो पण वारीत नाही. आपण परमार्थात दिसतो पण परमार्थात नाही. संत तुम्हाला कधी कधी संसारात दिसत असतील. जनक राजा राज्य करताना दिसत होते, पण राज्याबद्दल आसक्ती नव्हती. चित्तात संसार नव्हता. संसार करा पण चित्तात ठेवू नका. चित्तात परमात्मा ठेवा, संसार नका ठेवू. मला काय म्हणायचंय, सत्यवादी करी संसार सकळ आणि आलिप्त कमळ जळी जैसे. संतांनी संसार केला, पण कसा केला? कमळ पाण्यात राहते, पाण्याच्या बाहेर काढलं की पाण्याचा गुंड सुद्धा नसते. संसार कसा करायचा? सुकलेल्या नारळासारखा. नारळ सुकलेलं फोडलं की काय होते? ती कवटी एकीकडे होते आणि खोबळा एकीकडे आलिप्त असते. पण आपला संसार तसा असते का? आपला वल्ला नारळासारखा असते. वल्ल नारळ कसे? 2-4 दगड घालून चेंदा लागते, तरी सोडत नाही. घरून हाणून वाटी लावलं तरी म्हणते महाराज ती का दुसऱ्याची का आपलीच मारते, तरी घर सोडत नाही. त्याला काय म्हणायचं? वल्ल नारळ. संताचं तसं नाही. संत तुम्हाला संसारात कधी कधी दिसायचे, पण संसाराबद्दल आसक्ती नव्हती. तुकाराम महाराज म्हणतात, जाळून संसार वैसलो अंगणी. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली. मला काय म्हणायचंय, दावणीचा बैल वारला देवाचे उपकार मानले, मुलगा वारला देवाचे उपकार मानले, पत्नी वारली देवाचे उपकार मानले. त्याला म्हणतात करोनिया नाश उपाधीचा. लक्षात ठेवा. तेव्हा अंतकरणात तो भाव टिकून राहत असतो. महाराज म्हणतात हेच नाही, 2 दुसऱ्या उपाध्या आहेत, त्याही उपाध्याचा त्याग करावा लागते अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
आहेत त्या कोणत्या? पूर्व पक्षी धातू धिकारिले जन. धातू म्हणजे द्रव्य, द्रव्याचा त्याग आणि जनाचा त्याग. हे दोन वस्तूचा त्याग झाला की समजायचं सोये जनार्दन त्याची झाले. तुकाराम महाराजांनी द्रव्याचाही त्याग केला. 850 एकर जमीन वाटून टाकली, सोनं नाणं वाटून टाकलं, खापराचे भांडे घरात आणले. लक्षात ठेवा. आणि निष्कामूर्तीनं परमार्थ करू लागले. मला काय माहितीये, शिवाजी महाराज नजराणा पाठवतात, नजराणा. त्या नजराण्याचाही त्याग केला. महाराज तुमचे घोडे, तुमचा नजराणा आमच्या काय कामाचा? दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुम्ही एकच करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. दुसरं काय करू नका महाराज, आम्हाला तुमची कोणती अपेक्षा नाही. गळ्यात तुळशीची माळ घाला, भगवंताचं चिंतन करा, समाजाची सेवा करा, चारित्र्य संपन्न जीवन जगा. आम्हाला दुसरं काही पाहिजेत नाही. मला काय म्हणायचे, द्रव्याचा त्याग, नजराण्याचा त्याग, दुसरी गोष्ट जनाचा त्याग. लोकाचाही त्याग करता आला पाहिजे. समाज कसा आहे, नोही लौकिक बरा कदा राखविना, पतित पावना देवराया. एक दिवस समाज तुम्हाला डोक्यावर घेते आणि तेच समाज एक दिवस पायाखाली दाबते. जगात ज्यांचे फुटू लागले होते त्याच लोकांना पायाखाली फुटू तोडवले. आज 8 वर्ष झाले आसाराम बापू जेला तिथं, त्याला देव म्हणायचे लोक, त्याच लोकांनी फुटू फोडले. मला काय म्हणायचे, म्हणून तुकाराम म्हणतात समाजाला कसं ठेवायचं असते, त्यागावे ना भोगावे मध्ये भागी विवरावे. समाजाचा जास्त त्यागही करू नका आणि जास्त जवळही करू नका. विण्याचा तार जास्त ताणला की तुटत असते आणि जास्त शैले सोडला की स्वरातून जात असते. तसंच आहे, समाजाला ताणायचंही नाही आणि समाजाला जास्त जवळही करायचं नाही. तुम्ही जास्त का लोकात दिसले, कधी बाबा हॉटेलवर आहेच, पान ठेल्यावर आहेच. महाराज तारीख आम्ही पान ठेल्यावर घेतली आता दुपारी, समजायचं तुमची किंमत संपली. आपली किंमत आपल्या हातात आहे. आपण जास्त लोकांत दिसायचं नाही, कमी दिसायचं. जास्त का दिसलो ना आपण की आपली किंमत संपली. म्हणून महाराज म्हणतात जनाचाही त्याग. कारण जो समाज आरती करत असतो तो समाज उद्या तुम्हाला शिव्या देत असतो. म्हणून त्यांचाही त्याग, द्रव्याचाही त्याग. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन, तेव्हा सोये जनार्दन त्याची झाले. तेव्हा स्वतः ते देव झाले. त्यांनी द्रव्याकडे बघितलं नाही. सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे, अशी अवस्था. तेव्हा स्वतः ते देव झाले. या करता काय लागते, या करता अनुभव लागतो. या करता जास्त गडबड चालत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका Nada